3 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे। औसा तालुक्यातील नांदुर्ग शिवारात काल सोसाट्याचा वारा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। आपण पाहू शकता की ही द्राक्षाची बाग आहे। ही द्राक्षाची बाग पूर्णपणे आता आडवी पडलेली आहे। काल अचानक 6च्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळी वाऱ्याचा पाऊस झाला। त्यामध्ये शेतकऱ्याचे जे लाख मोलाचे जे द्राक्षे होते ते पूर्णपणे आता बाग आडवी पडल्यामुळे मोठं नुकसान झाले। त्यामुळे आता मायबाप सरकारकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे की आता पंचनामे करावीत अशी त्यांची सुद्धा मागणी आहे। आपण पाहू शकता की ही पूर्णपणे बाग आडवी पडलेली आहे। जवळपास 1 एकरची बाग ह्या नांदुर्गा शिवारामध्ये आहे। यांची बाग पूर्णपणे आता आडवी पडलेली आहे। त्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालं। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूया। काय सांगाल की तुमचं हे एवढं मोठं नुकसान झालं? एवढं मोठं काल 11 तारीख अचानकच 4 वाजता पाऊस चालू झाला, वारं चालू झालं। अचानकच ही पूर्ण बाग वाऱ्यानं भुईसपाट झाली। एवढं मोठं नुकसान की 1 एकरचं नुकसान आहे। 2016ला सुद्धा गारपीट झाली, त्यावेळेस महसूल मंत्री आलते स्वतः के पंचनामा केले, अनुदान काढू म्हणले, अजून अनुदान निघालंच नाही। 2016ला बागेचं काय टँकरनं पाणी चालू होय। दुष्काळातून बाग वाचवलो तरी ही परिस्थिती झाली। आता जो आजचं वातावरण पाऊस आहे म्हणून सांगतेत, मग तर काहीच भुईसपाटच काम होते। किती नुकसान आहे अंदाज? नुकसान काय 4-5 लाखाचं नुकसान आहे ताई। कृषी विभागाचे काही लोक आले नाही, अजून कोणच आली नाही ती। काय सरकारकडे अपेक्षा काय सरकारकडे मदत 100% मदत मिळावं आम्हाला। पण जर पाहिलं तर शासनाची 100% मदत मिळावी अशी आशा ह्या शेतकऱ्यांना आणि लोकसभेच्या धामधुमीत हे नुकसान झालंय। त्यामुळे लोकसभेच्या धामधुमीमध्ये सरकार लक्ष देईल का ही सुद्धा एक आशा शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि शेतकऱ्याचे जे नुकसानीचे पंचनामे व्हावे अशी त्यांची मागणी आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।